लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 मार्चचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे हॉलमध्ये डायनिंग टेबलवर सर्वजण जेवण करत असतात. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या, सणाच्या दिवशी इतकी गोड बातमी दिलीस ना तू. घे, तोंड गोड कर. असं म्हणून वसू आत्या त्यांच्या ताटातील एक घास रम्याच्या तोंडामध्ये देतात. रम्या तो घास खाते आणि म्हणते, अप्रतिम. काव्या म्हणते, पार्थने केलंय. रम्या म्हणते, रिअली? आणि पार्थकडे पाहून म्हणते, पार्थ, मस्त जमलाय तुला. पार्थ रम्याला म्हणतो, थँक्स. तेवढ्यात जीवा आणि नंदिनी तिथे येतात. मानिनी काकू म्हणतात, या, आले दोघंजण. चला बसा. आता हे दोघंजण टेबलवर बसतात. मानिनी काकू म्हणतात, सगळं ओके आहे ना? नंदिनी म्हणते, काही नाही आई, सगळं ठीक आहे. आणि हो, सगळ्यांना सॉरी हां. मिथुन काका म्हणतात, अरे सॉरी काय, घ्या बसून घ्या. मिथुन काका जीवाला म्हणतात, तुझा घास भरवायचा राहिला होता तो आधी भरून घे. जीवा म्हणतो, याच्यावर सगळं लक्ष आहे, भरवणारच आहे मी. जीवा आता त्याच्या ताटातून एक घास घेतो आणि नंदिनीच्या चेहरासमोर धरतो. नंदिनी थोडीशी लाजते खायला, पण ती खाते. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, अरे वा वा, छान छान. वसू आत्या म्हणतात, आता पुढच्या वर्षी रम्याला सुद्धा कोणीतरी घास भरवेल. वसू आत्या रम्याकडे पाहून म्हणतात, हो ना रम्या. आता कोणाला काही कळत नाही. जीवा म्हणतो, म्हणजे? काव्या म्हणते, रम्या मॅडम जो मुलगा बघायला गेल्या होत्या ते दोघे एकमेकांना क्लिक झाले. असे म्हणून काव्या हाताची 2 बोटं वर करते. जीवा म्हणतो, क्या बात आहे, वा वा. असं म्हणून तो टाळ्या वाजवायला लागतो. मिथुन काका म्हणतात, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नंदिनी रम्याला म्हणते, अभिनंदन रम्या, चांगला आहे. आजसारख्या चांगल्या दिवशी नवीन सुरुवात करतेस आयुष्याची. हा बदल तुझ्यासाठी नक्कीच चांगला असेल. मानिनी काकू म्हणतात, चला चला, श्रीखंड कसा केलाय पार्थने बघूयात. जीवा म्हणतो, हो, ते तर राहिलेच. आता सर्वजण श्रीखंड खायला लागतात. पार्थ सुद्धा श्रीखंड खायला जाणार तेवढ्यात काव्या त्याला हाताची कोडी मारते आणि खुणून म्हणते, मला भरवा पहिला. पार्थ आता सगळ्यांची नजर चुकवून पटकन काव्याच्या तोंडामध्ये एक घास देतो. पण रम्या मात्र या दोघांकडे पाहत असते आणि मनातल्या मनात म्हणते, काय काय बदल होणार आहेत ते तर पाहणारच आहे तुम्ही. मी नवरा नाही, प्याद पसंत केलंय. आता या प्यादाचा वापर करून मी माझा राजा मिळवेलच. आता इकडे किचनमध्ये पार्थ कांदा कापत असतो आणि काव्यासुद्धा तिथेच काहीतरी काम करत असते. इकडे पार्थला येत असते कांदा कापताना डोळ्यांमध्ये कडू. तो ओरडत असतो, आई ग. काव्या त्याला पाहून हसत असते. आता इकडेच जीवा नंदिनीला एक्सरसाइज कशी करायची ते शिकवत असतो. आता ही उचलतात त्याला काय बोलतात मला काही आठवण नाही, डंबल बोलतात बहुतेक असं काहीतरी. जीवा आता ते नंदिनीच्या हातामध्ये देतो. नंदिनी ते घ्यायला जाते उत्साहाने, ते जड असल्यामुळे ते पडायला लागतं हातातून. जीवा पटकन तिचा हात पकडतो आणि तिलाही पकडतो. जीवा आता नंदिनीकडे पाहतच राहतो. नंदिनी स्वतःला सावरते आणि म्हणते, तुम्ही शिकवताय ना मला? जीवा म्हणतो, हो. जीवा आता ते व्यायाम करायचं नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, कर, जमणार आता तुला. नंदिनी आता ते करायला जाते व्यायाम. पुन्हा तिचा तोल जायला होतो. जीवा तिला पुन्हा सावरतो. तिकडे आता काव्या पार्थच्या जवळ जाते आणि कांद्याचं टरपाल काढून पार्थच्या डोक्यावर ठेवते. पार्थ टरपाल डोक्यावरच मान हलवून खाली पाडतो. काव्या त्याच्या ओठांवर तिचं बोट ठेवते आणि म्हणते, गप्प बसा. काव्या पुन्हा ते टरपाल पार्थच्या डोक्यावर ठेवते आणि पार्थकडे पाहते. पार्थ सुद्धा काव्याकडे पाहतो आणि म्हणतो, पाणी गायब. आता इकडे जीवा ते हलकं एक्सरसाइज करायचं उचलतो आणि म्हणतो, हे घे, हे जमेल. नंदिनी म्हणते, हो का? आता नंदिनी हातांची एक्सरसाइज करायला लागते. नंदिनी जीवाला म्हणते, हे हे सोपं आहे. जीवा म्हणतो, कळेल, हळूहळू कळेल. आता इकडे डायनिंग टेबलवर मानिनीय काकू आणि काव्या गप्पा मारत असतात. काव्या हसत असते. काव्या म्हणते, नाहीतर काय, अचानक बडबडायला लागले रात्री 3-3:30 वाजता. काव्या, ओ स्वयंपाक करू करू थकली ओ. उद्या प्लीज माझ्यासाठी वालाचं बिरडं करा, भाकरी द्या, भात नको, आमटी चालेल. असं म्हणून मानिनी काकू आणि काव्या दोघंही मोठमोठ्याने हसत असतात. मानिनी काकू म्हणतात, काय ग बाई? काव्या म्हणते, म्हणून तर वाल सोलून ठेवले. मी त्याची भाजी केलेली आहे आणि मी तशीच त्यांच्या डब्यामध्ये भरलेली आहे. आता मी जाते ऑफिसला आणि त्यांना डबा देऊन येते. असं म्हणून काव्या पार्थचा डब्बा त्याच्या टिफिन बॉक्समध्ये भरत असते. मानिनी काकू म्हणतात, जाग बाई. काव्या म्हणते, तशीही ट्रॅफिकमध्ये अडकेल मी थोडीशी. मानिनी काकू म्हणतात, सगळे देशमुख मेलेसारखेच आहे. सगळ्यांना आहे ना खाण्यापलीकडे काही सुचत नाही. तरी नशीब चांगलं आहे त्यांचं, खाऊन करून देणाऱ्या बायका मिळाल्यात, नाहीतर. काव्या म्हणते, त्यांच्याबरोबर लग्न कोणी केलं असतं? मानिनी काकू म्हणतात, करेक्ट. आता या दोघीही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आणि मोठमोठ्याने हसतात. काव्या हसत असते आणि मानिनी काकू तिच्याकडे पाहत असतात. काव्या म्हणते, काय झालं? मानिनी काकू म्हणतात, काव्या, एक वेळ अशी होती जेव्हा तू पार्थला डब्बा नेऊन द्यावा म्हणून मी आणि नंदिनी प्रयत्न करत होतो, वेगवेगळे प्लॅन्स करत होतो. आणि आज तू स्वतःहून स्वयंपाक करून त्याला डब्बा नेऊन देणार आहेस. तसे दिवस बदलतात ना. नात्यांमधली ही गंमत मला खूप आवडते. पण खरं सांगू, तू प्रयत्न केले म्हणून हा दिवस दिसतोय. काव्या म्हणते, प्रयत्न करीत राहिला पाहिजे ना आई, ठरवलं तर सगळं जमतं आपल्याला. मानिनी काकू म्हणतात, जा जा, पण मी काय बोलत राहील आणि तिकडे तुझा बोका उपाशी राहील.
काव्या म्हणते हो हो ठीक आहे, आता किती वाजलेत असं म्हणून ते मोबाईलकडे पाहते आणि म्हणते 1:30 वाजले आहेत. मी 2 वाजेपर्यंत पोहोचेन ना ऑफिसला. मी त्यांना सांगितलं सुद्धा आहे. मी डब्बा घेऊन येते देशमुख. प्लीज काही बाहेर काही ऑर्डर करू नका, नाहीतर हे. मानिनी काकू म्हणतात बास बास बाई, जा आता. काव्या म्हणते सॉरी. काव्या टेबलवरनं उठते, मानिनी काकूंच्या गळ्यात पडते. मानिनी काकू म्हणतात अगं जा जा काव्या. काव्या म्हणते हो हो असं म्हणून ती जाते आता तिथून. मानिनी काकू आता हॉलमधून जायला लागतात. वसू आत्या त्यांच्यासमोर येऊन उभ्या राहतात. मानिनी काकू आता त्यांना न पाहिल्यासारखं करून तिथून जायला लागतात. वसू आत्या म्हणतात मानिनी, मला जरा बोलायचंय तुझ्यासोबत. मानिनी काकू म्हणतात वसू आत्या म्हणतात 16 डिसेंबरला माझ्यामुळे जे काही घडलं त्याबद्दल माफ केलेस ना तुम्हाला. मानिनी काकू म्हणतात वसुताई, तो दिवस आणि त्या दिवसानंतरचा प्रत्येक दिवस मनाला सतत चटके बसवत होते. माफ केलं असलं तरी सुद्धा त्या चटक्यांचे व्रण राहतात ना हो. काल सण होता म्हणून मी काही बोलले नाही, श्रीखंड केला, तोंड गोड केलं, पण मनात जो कडवटपणा आहे तो कसा जाईल हो. वसू आत्या म्हणतात मला मान्य आहे मानिनी, तू जे काही बोलतेस ना ते सगळं मला मान्य आहे. खरं सांगू ना, लेकीच्या प्रेमापोटी मी ही वाट निवडली ग. पण खरंच मला आपण सगळे एकत्र असलेलं पाहायचंय. सगळं पूर्वीसारखं असावं असं वाटतं ग मला. म्हणजे खरं सांगू का, रम्याला जेव्हा बघायला येतील ना तेव्हा आई म्हणून घरातल्या प्रत्येक माणसाची ओळख करून द्यायची आहे मला त्यांच्याशी. तुला माहितीये का, विजयने रम्याला फोन करून सांगितलं की त्याच्या घरच्यांना आपल्या सगळ्यांना भेटायचंय. अगदी रेतसर बघण्याचा कार्यक्रम करायचाय त्यांना. मानिनी काकू म्हणतात हो का. वसू आत्या म्हणतात हो. आणि मानिनी, मी जे काही म्हणते ते फक्त विजयला किंवा त्यांच्या घरच्यांना दाखवण्यासाठी नाहीये ग. मला खरंच आपलं घर एकत्र हवं आहे. रम्याच्या लग्नामध्ये आपण सगळेजण एकत्र असायला हवे अशी इच्छा आहे माझी. मला मान्य आहे मानिनी, तुझ्या मुलांच्या लग्नात त्यांच्या सुखात मी खोडा घातला, मी वाईट चितलं त्यांचं. पण मानिनी, घरातली मुलगी आपण पाठवणी केली. पाठवणीच्या वेळी तिने मागे वळून बघितलं ना, तिला आपलं घर एकत्र दिसायला पाहिजे. वसू आत्या हात जोडून म्हणतात करशील माझ्यासाठी एवढं. मानिनी काकू त्यांचा हात खाली घेतात आणि म्हणतात ताई, प्लीज तुम्ही हात जोडू नका. तुम्ही या घरामध्ये मानाने वयाने मोठे आहात, काळजी करू नका. तुम्ही यांच्याशी बोलते. वसू आत्या म्हणतात खरंच. मानिनी काकू म्हणतात हो खरंच. ते सगळी मंडळी कधी येणार आहे हे मला कळवा, मग आपण छान जय्यत तयारी करूयात आणि चांगलं स्वागत करूयात त्यांचं. वसू आत्या म्हणतात हो नक्कीच. मला सुद्धा कोण आहे ग तुमच्याशिवाय. तू विक्रमला फोन करून सांग आणि त्याला बजावून सांग. मामा म्हणून त्यानेच सगळं करायचं आहे. सांगशील ना. मानिनी काकू म्हणतात सांगते, अगदी लगेच फोन करते. नाहीतर यांचं माहिती आहे ना, घरच्या कार्यक्रमात सुद्धा गैरहजर राहतील. वसू आत्या म्हणतात हो ना. आता मानिनी काकू तिथून जातात. आता इकडे रम्या वसू आत्यांना खुणावून म्हणते क्या बात है आई. आणि तिच्या हातातली पत्रिका वसू आत्यांना दाखवते. त्यावर लिहिलेलं असतं शुभ विवाह पार्थ आणि रम्या. वसू आत्या इकडून हाताचं बोट करून म्हणतात छान. आता इकडे हॉलमध्ये मानिनी काकू देवबत्ती करत असतात, देवाची पूजा करत असतात. तेवढ्यात बाहेरून मिथून काका येतात आणि मोठमोठ्याने ओरडतात समोसेवाले समोसेवाले, गरम गरम समोसे. मिथून काका मानिनी काकूंना म्हणतात वहिनी, अगदी गरमागरम समोसे आणल्यात. ती नंदिनी कुठे. नंदिनी, तिला आवडतात ना. मानिनी काकू म्हणतात नाहीये ती घरात, आणि ती खाणारही नाही समोसे. तिने फोन करून सांगितलं ती आली की ती सूप पिणार आहे बाउल भरून. मिथुन काका म्हणतात वहिनी, आय डोंट लाईक सूप. अरे सूप में क्या रखा है, समोसे में सुख रखा है. भरती खाणार नाही तुम्ही. मानिनी काकू म्हणतात नाही. मिथुन काका म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, मी आणि वसुताई खाऊ. समोसेवाले समोसेवाले असं म्हणून मिथुन काका वसू आत्याच्या रूमकडे जातात. मानिनी काकू देवापुढे हात जोडतात आणि म्हणतात शुभम करोती कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशम. तेवढ्यात बाहेरून काव्या आणि नंदिनी येते. काव्या चिडलेली असते, नंदिनी तिला शांत करत असते. मानिनी काकू म्हणतात अगं काय झालं. काव्या म्हणते काही नाही आई, असं म्हणून ती तिच्या खोलीकडे जाते. मानिनी काकू नंदिनीला म्हणतात काय झालं हिला. नंदिनी म्हणते काही नाही आई, जरा चिडचिड झालीये तिची. मानिनी काकू म्हणतात जरा, आणि तुम्ही दोघी भेटलात कुठे. नंदिनी म्हणते अहो पार्थने मला ऑफिसमधून फोन केला होता. मला म्हणाले काव्या खूप चिडलीये. मग काय, मी तिला पिकअप करायला गेले, तिला तिथून घेतलं, भेळ खायला घातली, मग सारी जरा शांत झाली. अहो तिला आज ऑफिसमध्ये पोहोचायला 4 वाजले. 4 वाजता जेवले पार्थने. मानिनी काकू म्हणतात 4? अगं पण ते कसं शक्य आहे, घरून 1:30-2च्या दरम्यानच निघाली होती, मग 4 कसे वाजले. नंदिनी म्हणते तेच ते, ती सांगत होती. तेवढ्यात बाहेर येताना रिक्षा दिसली, मग परत चिडचिड सुरू केली. मानिनी काकू म्हणतात रिक्षा. आता इकडे काव्या तिच्या बेडरूममध्ये मोठ्याने ओरडून पार्थला सांगत असते हो, त्या रिक्षामुळेच डोकं फिरलंय माझं. गरमागरम जेवण घेऊन निघाले होते मी, एक रिक्षावाला घेऊन जायला तयार नहीं. नहीं मैडम यहाँ नहीं जा सकते, नहीं मैडम वहाँ नहीं जा सकते, नहीं मैडम हमें लंबा भाड़ा चाहिए. अरे किती लंबा भाडा पाहिजे तुला, काही चंद्रावर जातो की काय आता. जरा म्हटलं नवऱ्यासाठी नटून थटून ऑफिसमध्ये डबा घेऊन जावं. पार्थ